नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आनंद आश्रम परिसराचा लवकरच होणार कायापालट. नव्या रेल्वे स्थानकाची निविदा प्रक्रिया लवकरच होणार पूर्ण. आणि शेअर मार्केटच्या नावानं लोकांची फसवणूक करणारे भामटे मोकाटच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून आनंद आश्रमाचा कायापालट झाल्यानंतर आता आनंद आश्रम परिसराचाही कायापालट लवकरच होणार आहे. नेमिनाका येथील आनंद आश्रम परिसरात सुशोभीकरणाचं कामाचं भूमिपूजन संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडलं. या अंतर्गत परिसरातील फुटपाथ अत्याधुनिक पद्धतीनं विकसित करण्यात येणार असून सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्यात येणार आहेत. तसंच आनंद आश्रमासमोरील रस्त्याच्या मधोमध असलेले जीर्ण रेलिंग बदलून नवीन रेलिंग उभारण्यात येणार आहे. शिवाय आनंद आश्रम परिसरातील विद्युत रोषणाई अद्ययावत करण्यात येणार असून आधुनिक लाइटिंगमुळे संपूर्ण परिसर उजळून निघणार आहे. या कामाचं भूमिपूजन 16 तारखेला स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालं. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि पवन कदम यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या कामाला गती दिली असून खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. ठाणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा, सुरक्षित आणि सुबक असा टेंबिनाका परिसरातील हा फुटपाथ लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यावेळेला शिवसेना निवडणूक विभाग सचिव विलास जोशी, शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, पवन कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. साहेब, आनंद आश्रम परिसरात सुशोभीकरणाचं कामाचं भूमिपूजन आपल्या झाले आहे. टेंबिनाका हा परिसर ठाण्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. तलावपाळी केंद्रबिंदू आहे ठाणे शहराची. या परिसरामध्ये जे फुटपाथ आहेत त्याचं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण करण्याचा मानस एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार म्हणून मी योजिला. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम यांनी सातत्याने हा पाठपुरावा केला आणि खासदार निधीच्या माध्यमातून या फुटपाथाचं एक वेगळ्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि एक आयकॉनिक फुटपाथ म्हणून करण्याचा हा मानस आहे आणि या कामाचं भूमिपूजन आज झालेलं आहे. साहेब, रेलिंग असतील, विद्युत रोषणाईने हा परिसराचा कायापालट सुद्धा होणार आहे. एक प्रायोगिक स्वरूपात या फुटपाथात आपण हे सुशोभीकरण करतोय आणि यापुढे अशाच पद्धतीने ठाणे शहरात नंतर इतरत्र सुद्धा अशाच पद्धतीचे फुटपाथ तयार होणार आहे. मागील काही अनेक वर्ष रखडलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या विस्तारित रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झालाय. नुकतीच रेल्वे बोर्डानं आर्थिक तरतूद करण्यास मान्यता दिली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. या रेल्वे स्थानकातून रोज किमान 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुलुंड आणि ठाणे दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याला मंजुरी देखील मिळाली होती. नवीन स्थानक परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेनं केला असून रेल्वे स्टेशन बांधण्याची जबाबदारी रेल्वेकडे देण्यात आली होती. त्याकरता ठाणे महापालिका रेल्वे प्रशासनाला 190 कोटी रुपये देणार होती. परंतु मागील काही वर्ष पालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनल्यानं पालिकेनं रेल्वे प्रशासनाला आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती. परंतु रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं मागील काही वर्ष रेल्वे स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची मागील वर्षी 24 जुलै रोजी भेट घेऊन आर्थिक भार उचलण्याची मागणी केली होती. ठाणे महापालिका या कामावर देखरेख ठेवण्याचं काम करणार असल्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असून पुढील 2029 पर्यंत हे रेल्वे स्थानक ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसंच लोकांना संमोहित करून 3 जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली का जात नाहीये असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वांना जेरबंद करावं आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचं कौतुक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहनही प्रधान यांनी केलं आहे.
शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचा आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे। या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश केला। प्रधान यांनी सांगितलं की श्रीजी विले कोऑपरेटिव्ह सोसायटी नितीन कंपनीसमोर राहणारे सचिन बाळकृष्ण राणे, प्रीती सचिन राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली। त्यांनी गुंतवणूकदारांना सागर करिवडेकर मार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचा आमिष दाखवलं। डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी 1246 गुंतवणूकदारांची नोंदणी केली होती, ज्या अंतर्गत एकूण 185 कोटी रुपये गुंतवले गेले। प्रीती राणे या लोकांना जाळ्यात ओढायच्या आणि पैसे करिवडेकरच्या खात्यात जमा करायला सांगायच्या। विश्वास संपादन करण्यासाठी करिवडेकर सोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती। ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्यांचे आई, वडील, भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे, त्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाली। या सर्वांना सहआरोपी करावं। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं 25 फेब्रुवारी रोजी सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्याविरुद्ध FIR दाखल केली। सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत, तर या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय। या तिघांनाही तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रधान यांनी केली आहे। अशा प्रकारे काही इन्व्हेस्टरने आपली भेट घेतली होती। काय नेमकं त्याचं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादीची काय मागणी? या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणे दाम्पत्य आता काही न देता फरार झालेला आहे। आमची EOW ला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे, तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो। आपल्या अजरामर आवाजानं 8 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं। त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा एक अध्याय संपल्याची भावना व्यक्त होते। आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्यानं त्यांना शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली। आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली। दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, परंतु आशा भोसले यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र, कला क्षेत्र तसंच राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे। प्रत्येकानं सोशल मीडियावर आशा भोसले यांच्याविषयी भावनिक पोस्ट शेअर केली आहे। ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के यांनी देखील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याविषयी सोशल मीडियावर भावनिक शब्दात आदर व्यक्त करत विशेष पोस्ट शेअर केली आहे। आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आशा भोसले यांच्या जवळपास 8 दशकांच्या संगीत प्रवासाचा गौरव करत त्यांच्या अजरामर गाण्यांची आठवण करून दिली आहे। चुरा लिया है तुमने जो दिल को, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, हृदयी प्रीत जागते यासारख्या गीतांचा उल्लेख करत त्यांनी आशा भोसले यांच्या आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं म्हटलं। एकाच आवाजातून विविध भावभावना व्यक्त करण्याची त्यांची अद्वितीय कला आणि शब्दातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची ताकद याबद्दलही खासदार म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं। विश्वातील आशाताई भोसले यांचं निधन झाल्याची वार्ता समजलेली आहे। शिवसेनेसोबत देखील त्यांच्या अनेक आठवणी आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील अनेक आठवणी आहेत। काय नेमक्या भावना? कधी लावणीचा ठसका तर कधी गझलेचा शांत असा स्वर। त्या केवळ गायिका नव्हत्या, तर त्या
भावना जपणाऱ्या शिल्पकार होत्या. पिया तू अब तो आजा या ठेक्यावर आजही पाय थरकतात. तर दम मारो दम म्हणत बंडखोरीचा एक जो स्वर असतो, त्याचबरोबर चुरा लिया है या गाण्यातून शांत असं प्रेमाचं स्वरूप, सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं. प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो विद्रोह असेल तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता, तो आपला स्वर वाटत होता. अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर काय आठवणी आहेत का अजून काय आशाताई भोसले ठाण्यामध्ये देखील आल्या होत्या आणि कार्यक्रम काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी आयोजनामध्ये कार्यक्रम करण्यामध्ये सहभाग घेता आला. त्यांचे काही इव्हेंट्स करण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा इव्हेंट्स करण्यामध्ये सहभागी घेता आला. एक खुल्या दिलाच्या आशाताई होत्या आणि त्या बिनधास्तपणे जगल्या. आपल्या भावनांना त्यांनी बिनधास्तपणे मोकळ्या केल्या आणि त्यांचे स्वर आजही आणि कायम रसिकांच्या हृदयात राहणार आणि कायम ते स्वर या विश्वामध्ये गुंजणार. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हा अपघात इतका भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणंही कठीण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार पांजार पुलावर हा मोठा अपघात झाला. सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इको गाडीतून मुरबाडमधील काही रहिवासी कल्याणला जात होते. याच दरम्यान पांजार पुलावर हा मोठा अपघात झाला. अपघातात एक आजी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरनं तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधी देखील मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते. त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मदतीसाठी धाव पोलिसांकडून पंचनामा सुरू असताना आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणानं केलं. टिटवाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला हे अद्याप समजू शकलेलं नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील कादर पॅलेस संकुलात जुन्या वादाच्या वैमनस्यातून एका तरुणावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण पसरलंय. मिळालेल्या माहितीनुसार अली नावाच्या तरुणावर एका अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोर हा हल्ला करण्याच्या उद्देशानंच आला होता. संधी मिळताच त्यांनी धारदार शस्त्राने अलीवर हल्ला करून त्याला गंभीर स्वरूपात जखमी केलं. या घटनेत जखमी झालेल्या अलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचं समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. या घटनेनंतर कादर पॅलेस आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेसंदर्भात कोणाकडेही काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन मुंब्रा पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना केलं आहे.